नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेती व्यवसायात शाश्वत उत्पादन घेण्याकरिता म्हणून आपल्याला शेतीपूरक व्यवसायाचा सल्ला दिला जातो. याच शेतीपूरक व्यवसायातील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मधुमक्षिका पालन. याच मधुमक्षिका पालनातून स्वतंत्ररित्या मध उद्योग हा आकारला जाऊ शकतो. या मध उद्योगातून स्वतंत्ररित्या आपण उत्पन्न घेऊ शकतो. आजच्या भागामध्ये आपण याच मध उद्योगाच्या एकूणच अर्थकारणाबद्दल माहिती घेणार आहोत आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मध उद्योजक श्री नरेश आहिरे हे या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नरेश आहिरे साहेब या मध उद्योजकामध्ये व्यवस्थितरित्या त्यांचा उद्योग व्यवस्थापन करीत असून त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपण उच्च शिक्षित आहात, आपले इतरही उद्योग व्यवसाय चालू आहेत, तर मग आपल्या या शेतीपूरक व्यवसायाकडं मधुमक्षिका पालन करणं, त्यातनं मध उद्योग करणं, तर या उद्योगासाठी म्हणून प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं प्रेरणा कशी मिळाली तर सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी की शेती हा माझा विषय नाही, परंतु मी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. गव्हर्मेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेत असतो. त्या प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने मी शिवाजीनगर पुणे इथे सेंट्रल बी ट्रेनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, जे मधमाशा पालनासंदर्भातलं आशिया खंडातलं एकमेव इन्स्टिट्यूट आहे जिथं रिसर्च केलं जातं, संशोधन मधमाशांच्या विषयी केलं जातं. त्या दिवशी मी तिकडे गेल्यानंतर मला तिथं डायरेक्टर डॉक्टर मिलिंदजी वाकोडे साहेब भेटले आणि चर्चेतून विषय निघाला की हा मधमाशी पालन ही पण एक अशी एक ब्रांच आहे की जे शेती विभागामध्ये खूप पद्धतीने काम करू शकतं, जी शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, ज्याच्यातून शेतकऱ्यांना परपरागी भवन हा जो विषय आहे हा खूपच महत्त्वाचा आहे. परंतु फार्मरचं अज्ञान, त्यांच्यामध्ये असलेलं अवेअरनेस जे आहे ते पूर्णपणे झालेलं नाही, मधमाशांबद्दल त्यांना माहीत नाही. तर ते मला त्या दिवशी तिथं कळालं. ते केल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण ह्या क्षेत्राकडे थोडं लक्ष घातलं पाहिजे आणि त्या निमित्ताने मग तिथं 5 दिवसाचा शॉर्ट टर्म कोर्स असतो, तो मी स्वतः जाऊन करून बघितला. जस्ट एक हॉबी ट्रेनिंग म्हणतात त्याला 5 दिवसाचं, की बाबा मधमाशा काय असतात, कशा असतात, काय केलं पाहिजे, याचा उपयोग काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी 5 दिवसाचा शॉर्ट टर्म कोर्स केला. आणि कोर्स केल्यानंतर मग हळूहळू समजायला लागलं की बाबा हे कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो, याची भविष्यामध्ये कशी गरज आहे आणि याच्यातून मग निसर्गाचा उपयोग तर आहेच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त की जी फार्मर्सची जी आजची परिस्थिती आहे की फार्मर आर्थिकदृष्ट्या आजच्या तारखेला व्हायबल आहे. निसर्गाचं अनियमित पाऊस, वादळी पाऊस आणि फर्टिलायझर्सचा तुटवडा, पेस्टिसाइडचा मोठ्या प्रमाणात वापर, जमिनीची सुपीकता आणि ह्यात ज्या काही इतर घटक आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नामध्ये घट आलेली दिसून येते. आणि जसं सर हा उद्योग करणं किंवा एका कुठल्याही पद्धतीचा आपण व्यवसाय सुरू करत असो तर त्या व्यवसायाची एक म्हटलं जातं ना की वेल बिगिनिंग इज अ हाफ डन, म्हणजे एक चांगली सुरुवात हे अर्ध यश आपण त्या कामामध्ये मिळवतो. तर मग त्या पद्धतीने आपण या उद्योगाची सुरुवात कधी केलेली आहे? सुरुवात सर 5 दिवसाचा शॉर्ट टर्म कोर्स केल्यानंतर खादी कमिशन जे आहे त्यांच्याकडून हनी मिशन, माननीय प्रधानमंत्री आपले भारताचे आता सध्याचे नरेंद्रजी मोदी साहेब, त्यांनी 2017मध्ये स्वीट रिव्होल्यूशन, जसं ग्रीन रिव्होल्यूशन, व्हाईट रिव्होल्यूशन आपण वर्गीस कुरियन साहेबांचं बघितलं, ग्रीन रिव्होल्यूशन बघितलं, तसंच मोदी साहेबांनी की स्वीट रिव्होल्यूशन, त्याला म्हणता येईल की मराठीत गोडवा यस. तर त्या हिशोबाने त्यांनी कॉल दिला आणि मग त्यांनी बी कीपर्स,
शेतकऱ्यांसाठी मधमाशा पालनात सबसिडाईज रेटमध्ये 50% अनुदानावरती मधमाशांच्या पेट्यांचं वाटपचं काम आयोगाकडे दिलं, खादी ग्रामोद्योग आयोगाकडे. मग त्याच्यातून आम्ही आधी सुरुवातीला फक्त 10 बी बॉक्सेस घेतले, लाईव्ह बी कॉलनीज. आणि त्या घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी नवीन शिकाऊ व्यक्ती, हॉबी ट्रेनिंग केलेला, मधमाशांचं तेवढी जाण नसणारा व्यक्ती, मग आम्ही त्या तरी घेतल्यानंतर त्याचं थोडंफार संगोपन चांगल्यारीत्या, जसं अडखळत नवीन जसा शिकाऊ उमेदवार असतो तसं आम्ही करत करत शिकत गेलो. त्यावर्षी आम्हाला पाहिजे तसा फायदा नाही झाला, परंतु अनुभव आला की बीजला आपण कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे, त्याच्यासाठी लागणारं निसर्गिक वातावरण कसं आहे, कुठं ठेवल्या पाहिजे, कुठल्या कुठल्या पिकांपासून आपल्याला हनी मिळू शकतं आणि बीज सर्वाईव्ह होऊ शकतात, ते त्यावर्षी कळालं. त्याच्यानंतर मग त्यावेळेस काही कॉलनीज आमच्यावाल्या लॉस पण झाल्या, परंतु त्याच्यानंतर आम्ही चांगल्या फुलोऱ्याच्या एरियामध्ये जेव्हा समजायला लागलं तशा ठेवल्या, तर त्यापासून आम्ही त्याचं डिव्हिजन पण घेतलं. डिव्हिजन म्हणजे एका पेटीपासून 2 पेट्या करणे, म्हणजे तेही पेटीचं घेतलं. विभाजन हां, करत विभाजन आपण केलं. पेटीची संख्या वाढवणे. आणि ते करत असताना मग हळूहळू आम्हाला जसं जसं कळत गेलं, मग नंतर परत दुसऱ्या वर्षी 2020मध्ये मधमाशी पालनाच्या याच्यातच हनी मिशन एक स्कीम आहे खादी ग्रामोद्योग आयोगाची, आणि तसंच राज्यस्तरावरती खादी मंडळ जे आहे राज्यस्तरावरती, त्यांची पण एक स्कीम आहे. त्या दोघं स्कीममधून आम्ही सबसिडाईज रेटवरती 200 बी कॉलनीज घेतल्या. त्या कॉलनीज घेतल्यानंतर मग त्याच्यासाठी मायग्रेशन ह्या सगळ्या गोष्टी करत करत मग ते सुरुवात झाली आमचीवाली. अच्छा, मग सर, ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली, विविध योजनांचा देखील आपण याच्यामध्ये लाभ घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आपण कार्य केलं. पण आपण जसं म्हणालात की एक प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळाली की आपण अशा पद्धतीचा व्यवसाय करायला हवा. पण फक्त एका प्रशिक्षणाबरोबरतीच आपल्याला संपूर्ण व्यवसाय आपण हा करत असताना त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती अनेक अडचणी आल्या असतील. मग त्यासाठी म्हणून आपण कशा पद्धतीने प्रशिक्षण मिळवलं? प्रशिक्षण सर, ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मधमाशी पालन हा जो व्यवसाय आहे हा असा थेरोटिकल व्यवसाय नाही आहे, किंवा बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये जसं असतं की बाबा रॉ मटेरियल इकडनं टाकलं मशिनींमध्ये आणि तिकडनं फिनिश गुड निघाला, तसा हा व्यवसाय नाही आहे. हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गाशी रिलेटेड आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहून करावा लागतो. याला असं कुठं क्लोज एंडेडमध्ये नाही करता येत, त्याला ओपन लँड्समध्ये हा व्यवसाय करावा लागतो, कारण पूर्ण निसर्गाशी रिलेटेड आहे. मधमाशी म्हटलं म्हणजे हे कुठं एखाद्या बिल्डिंगमध्ये करता येणार नाही, क्लोजमध्ये, हे बाहेरच करावं लागतं. तर ते करत असताना आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जाणवलं की महाराष्ट्रातलं वातावरण, महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मधमाशा, वेगवेगळ्या मधमाशांचे प्रकार आहेत. जसं आपण फॉरेस्ट एरियामध्ये गेलो तर डॉर्सेटा म्हणून बघितली जाते, तशा वेगवेगळ्या मधमाशांमध्ये मग जी पाळता येईल त्याच्यामध्ये ॲपिस मेलिफेरा आहे, जी इटालियन ओरिजिन आहे, तर ती आपण तिला पाडू शकतो, जिला आपण हनी त्याच्यापासून काढू शकतो. तर ते करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी मायग्रेशन करावं लागतं. तर त्याच्यामध्ये अडचणी बऱ्याच येतात की याच्यावालं मायग्रेशनमध्ये अडचणी अशा असतात की रात्रीच आपल्याला याचा मायग्रेट करावं लागतं. संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतरच आपल्याला या मधमाशा बंद करून, त्यांचं गेट बंद करून ट्रॅव्हल करावं लागतं. त्याच्यानंतर सूर्यास्त व्हायच्या आधी आपल्याला त्या परत जिथं डेस्टिनेशन आपल्याला रीच करायचं आहे तिथं पोहोचण्याच्या आधीच जर सूर्यास्त होत असेल तर तिथं एका ठिकाणी परत जागा बघून परत ते अनलोड करायच्या, परत सेटअप करायच्या, मधमाशा परत बाहेर जातात. म्हणजे ह्या बारीक सारीक खूप बऱ्याच प्रॅक्टिकली अडचणी बऱ्याच आहेत याच्यामध्ये. असं नाही आहे की बाबा एकाच ठिकाणी आपण ह्या ठेवून आपण हा व्यवसाय करू शकतो. याच्यासाठी संबंध वेगवेगळ्या एरियाजमध्ये आपल्याला फिरावं लागतं. ज्या पद्धतीने आपण म्हणालात की वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला वेगवेगळं नियोजन करावं लागतं, जसं की त्याची जर या मधपेट्यांची वाहतूक करायची असेल ते आपल्याला ठराविकरित्या रात्रीच करणं आवश्यक आहे. मग हे जे काही व्यवस्थापन आहे हे एकूणच उद्योगाचं व्यवस्थापन करणं, आणि त्यामध्ये वेगवेगळे घटक असतात, वेगवेगळे स्तर असतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण या उद्योगाचं व्यवस्थापन कसं करत आहात? आता सर, सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थापनामध्ये सगळ्यात पहिली बाब जी आहे की तुमचं आयडेंटिफिकेशन ऑफ बी बॉक्स. तुमच्या मधमाशांच्या पेट्या कुठल्या प्रकारच्या आहेत, तुम्ही मधमाशांची कुठली जात निवडतायत मधमाशी पालनासाठी, सुरुवात इथून होते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की ह्या चालू केल्यानंतर बीज बॉक्सेस घेतले, सगळ्या घेतलं, पण त्याच्यासाठी लागणारा, त्याला सांभाळणारा एकटा मनुष्य याला करू शकत नाही. तर याच्यासाठी स्किल मॅनपॉवर लागतं. आणि मधमाशी पालन हा असा विषय की याच्यामध्ये एवढं अवेअरनेस नसल्यामुळे आपल्याला स्किल मॅनपॉवर भेटत नाही. तर त्या स्किल मॅनपॉवरला स्वतः आपण प्रोत्साहित करून त्याचं ट्रेनिंग करून घेणं, ट्रेनिंग केल्यानंतर सदर नेहमी मायग्रेशन करावं लागतं, म्हणून परराज्यात जावं लागतं. त्याच्यासाठीही स्किल जरी झाला तरी तो पुढच्या टप्प्यात यायला तयार नसतो.
त्यासाठी नेहमी आपल्याला याच्यासाठी माणसं तयार करावं लागतात. ते तयार करत असताना हे सगळं झाल्यानंतर मध उत्पादन काढती वेळेस मधमाशांचे डंक खूप मारले जातात, त्याच्यामुळे लेबर येत नाही. ह्या बऱ्याच अडचणी याच्यामध्ये येत असतात. ते झाल्यानंतर सगळं प्रोडक्शन झालं तर परत मग मार्केटची अडचण येते की मार्केट कुठं करायचं. कारण मार्केटमध्ये बी किपिंगमध्ये बघितलं तर एज्युकेटेड पीपल जास्त यायला तयार नाही, कारण अंग मेहनत खूप जास्त आहे. त्याच्यासाठी मायग्रेशन आणि ह्या गोष्टी मार्केटिंग, तर लिटरसी रेट ज्यांचा कमी आहे तीच लोक याच्यामध्ये काम करतात. त्याच्यामुळे त्यांना डिजिटल मार्केटिंग, फेसबुक ह्या ज्या परिस्थिती आहे मार्केटिंगची, ही स्ट्रॅटेजी समजत नाही. त्याच्यामुळे ह्या उद्योगाला अजून पूर्णपणे भरभराटी आलेली नाही आहे, कारण याच्यातलं असलेलं अज्ञान. त्याच्यासाठी आमच्यासारखे उद्योजक जेव्हा आले आणि आम्हाला हे कळायला लागलं हळूहळू, तर मी बघितलं की याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार करू शकतो. आणि याच्यासोबत मध उत्पादन हा एक सेकंडरी पार्ट झाला. जर बाहेर देशामध्ये गेले तुम्ही तर मधमाशी ही फक्त आणि फक्त पॉलिनेशन परपरागीकरण करण्यासाठी तिथल्या गव्हर्नमेंट्स शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतात. मध हे कलेक्शन होणं हा सेकंडरी पार्ट झाला. त्याच्यातून अर्थार्जन होतच आहे, पण त्याचं प्राथमिक असं आहे की शेतकऱ्याचं परपरागीकरण झालं तर जवळपास त्याचं 35 ते 45% उत्पादनात वाढ होते. म्हणजे प्राथमिक जर बघितलं जिथं 10 क्विंटल माल येत असेल तर 40% 50%ने म्हटलं तर जवळपास 14 क्विंटल माल. म्हणजे आपण कपाशीच म्हटलं, मक्काच म्हटला तर जवळपास जिथं 20 क्विंटल येत असेल तिथं 30 क्विंटल आला तर 2000च्या भावाने त्याचं 20,000चं अर्थार्जन ते तर झालंच झालं. प्लस त्याच्यासोबत मधमाशांचं पेटीचं डिव्हिजन होतं, त्याच्यानंतर मधही मिळतं त्याच्यामधून. आणि मधाचे असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत की जे अजून कोणाला माहीत नाही. जे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मध झालं, वॅक्स झालं, प्रोपोलिस झालं, पोलन झालं, त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे कॉस्टली प्रोडक्ट जो असेल तो बी वेनम, मधमाशीचं डंक जो मारला जातो त्याचं विष जे आहे ते कलेक्ट करू शकतो आपण. आणि त्याची इंटरनॅशनल मार्केटला जर आज बघितली तर 80 लाख रुपीज पर kg त्याचा बाजारभाव आहे. म्हणजे आपण सोन्यापेक्षाही महाग जर बघितलं तर जवळपास 1 ग्रॅमची कॉस्ट 8,000 रुपये पर ग्रॅम पडतं. ते त्या हिशोबाने बघितलं तर सोनं आज 5,000 रुपये पर ग्रॅम आहे समजा. तर ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ह्या अज्ञान आहे, माहिती नाही. त्याच्यासाठी असे प्रोग्राम जर करता आले शासनाला, पण आमची विनंती असेल की जास्तीत जास्त अवेअरनेसचे कॅम्प्स बी किपिंगच्या संदर्भात झाले पाहिजे मधमाशी पालनाचे. जसं आपण म्हणालात सर, हा शेतीपूरक व्यवसाय आहे. मग स्वतंत्ररित्या यातनं उत्पन्न तर मिळतंच, पण त्याचबरोबर ते आपला शेती व्यवसायाला देखील हा एक उत्तम प्रकारे उत्पादन वाढीसाठी म्हणून नक्कीच मदत करतो. निश्चित. त्याचबरोबर या उद्योगातील बाय प्रॉडक्ट बद्दल आपण बोललात, म्हणजे मधापासून तयार होणारे इतर पदार्थ. तर मग या मधापासून तयार होणारे इतर पदार्थ असतील किंवा स्वतंत्ररित्या मध असेल जे नैसर्गिकरित्या आपल्याला उपलब्ध होतो, तर मग या एकूणच उद्योगामध्ये पदार्थ आणि त्याचे उपपदार्थ याचं बाजार व्यवस्थापन आपण कसं करता? याचं बाजार व्यवस्थापन सर सगळ्यात महत्त्वाचं आहे की याचं सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग, याचं उत्पादन आपल्या स्वतःच्या ॲपेरीतून झालं पाहिजे. आणि आपल्या ॲपेरीतून झाल्यानंतर जर तुम्हाला तुमच्यासारखे बी कीपर्स भेटले, त्यांचं असोसिएशन किंवा सगळ्यांकडून तुम्ही त्यांचं जे प्रोडक्ट तुमच्या याच्याने घेतलं आणि त्याचं चांगलं ब्रँडिंग केलं, मार्केटिंग, आम्ही जे आज करतो आहे, आमच्या स्वतःचे 1,000 बी बॉक्सेस तर आहेतच आहेत, पण तेवढं मार्केटचं कन्झम्पशन डिमांड जास्त आहे आणि प्रोडक्शन कमी आहे. मग त्या केसमध्ये आम्ही काय करतो की बाकीचे आमच्यासारखे जे बी कीपर्स आहेत त्यांच्यासोबत असोसिएट करून, त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट्स करून त्यांचे जे हनीचे प्रोडक्ट्स येत आहेत ते आम्ही विकत घेतो एक फिक्स दराने. आणि त्याचा आमच्या स्वतःच्या याच्यातून कंपनीच्या माध्यमातून त्याचं ब्रँडिंग, लेबलिंग करून आम्ही वेगवेगळ्या लेवलला ट्रेनिंग्स प्रोग्राम्स पण आम्ही घेतो आणि ते करत असतो आम्ही. बरं, जसं आपण म्हणालात सर की एखादं प्रशिक्षण घेऊन, आपण प्रेरणा घेऊन आणि आपला इतर व्यवसायाबरोबर ती या शेतीपूरक व्यवसायामध्ये आपण निर्णय घेतला की हा व्यवसाय आपण करूयात. शिवाय सुरुवातीला आपण जे नियोजन करतो की सुरुवातीचा टप्पा हा कमीतनं आपण मग त्याचं एक्सपान्शन करतो, एक्सटेन्शन करतो. तर ही जी काही सुरुवात आहे ना, ही प्रत्येकासाठी फार महत्त्वाची आहे. तर मग तुम्ही ज्या वेळेला हा प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यातनं सुरुवातीचा टप्पा जो आपण राबवला असेल, मग सुरुवात
सुरुवातीला मधपेट्या गोळ्या करणं असतील, बरोबर. मग त्या कोणत्या प्रजातीच्या घ्याव्या बरोबर. वगैरे, हा खूप मार्गदर्शक एक प्रकारच्या सूचना असतात. सूचना तर त्या सुरुवातीबद्दल आणि एकूणच जो काही आजवरचा आपला हा प्रॉडक्ट कलेक्शन असेल, मग त्यामध्ये मध आणि त्याच्यातलं बाय प्रॉडक्ट निघणं, बरोबर. तर एकूणच सुरुवात ते आजवरचा आपण करत असणारे वेगवेगळे मधाचे पदार्थ, तर या एकूणच प्रवासाचा अनुभवाबद्दल सांगावं. सर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी जसं सांगितलं मागच्या याच्यामध्ये की 5 दिवसाचं ट्रेनिंग. सगळ्यात महत्त्वाचं की ट्रेनिंग बेसिक झाल्यानंतर की तुम्हाला लक्षात येतं की मधमाशी काय आहे, मधमाशीच्या प्रजाती कुठल्या आहेत, त्याच्यानंतर त्याचे प्रोडक्ट्स कुठले आहेत, त्या प्रोडक्ट्सनंतर तुम्ही याचं मार्केट काय आहे, याचं आरोग्याच्या दृष्टिकोनाने काय डेव्हलपमेंट आहे, हा सगळा अभ्यास झाल्यानंतर मग तुम्ही लक्षात घेतात की मला आता बीकीपिंग करायचं आहे. तर बीकीपिंग करताना तुम्ही पेपर आणि पेन घेऊन तुम्ही पहिले पॉईंट आऊट केलं पाहिजे की मी ट्रेनिंग किती दिवसाचं घेतलं पाहिजे. ठीक आहे, त्या झाल्यानंतर मला मधमाशी पालनासाठी प्रजाती कुठली निवडली पाहिजे, त्या प्रजातीसाठी लागणारं वातावरण माझ्या ज्या एरियात मी राहतो आहे, ज्या एरियात मला ते प्रोडक्शन घ्यायचं आहे, जो उद्योग करायचा आहे, ते वातावरण त्या मधमाशीसाठी सुटेबल आहे का, तिला ते आहे का सुटेबल, ते बघितलं पाहिजे. ते बघितल्यानंतर आपण सुरुवात किती पेट्यांपासून केली पाहिजे, किती लाईव्ह बी कॉलनीजपासून केली पाहिजे, त्याचं एक आर्थिक गणित आहे. कारण त्याच्यासाठी लागणारा तुम्हाला पैसाही उभा राहावा लागणार आहे. तर त्या गोष्टींचं सगळं पेपर नोट डाऊन केलं पाहिजे. ते केल्यानंतर जे मी सांगू इच्छितो ते केल्यानंतर मग तुम्ही फील्डमध्ये केलं पाहिजे. तुम्ही एखाद्या बीकीपरकडे जो एक्सपर्ट आहे, ज्याच्याकडे ऑलरेडी मागच्या 4-5 वर्षाचा अनुभव, त्याच्या ॲपेरीमध्ये जाऊन एक 15-20 दिवस महिनाभर एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतलं पाहिजे. बीज हाताळल्या पाहिजे. हाताळल्यानंतर मग तुम्ही PMEGP म्हणून स्कीम आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती नसेल की स्वतःचा पैसा लावू शकणार नाही, आणि मला तर वाटतं उद्योग करताना बँकांचे अवेलेबिलिटी आहे, लोन आहे, तर स्वतःचा पैसा जो मार्जिन मनी छोटं लागतं ते टाकून बाकीचा तुम्ही शासकीय लोन घेऊनच केला पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. आणि त्याच्यासाठी शासन स्तरावरती जसे मी राज्य मंडळ खादी मंडळ म्हटलो, त्यांची पण 50% स्कीम आहे, 50% ग्रांट आहे आणि 50% ओन कॉन्ट्रिब्युशन. तसंच तुम्ही भारत सरकार खादी कमिशन आयोग जे आहे त्याचंवालं 90% आहे. BPLचे जे काही घटक असतील त्यांना 100% अनुदान आहे, फक्त त्यांचे सर्टिफिकेट्स असले पाहिजे. तर अशा रीत्यांनी ते तुम्ही मिळवलं पाहिजे आणि मिळून तुम्ही तिथून उद्योग चालू केला पाहिजे. अच्छा, जसं म्हणालात आपण एखादा उद्योग करत असताना म्हणून त्याच्या काही जमवाजमव जे गोष्ट आहेत, मग अगदी प्रशिक्षण घेणं म्हणजे माहितीची आपल्याला माहिती जमवणं, त्याचबरोबर ती त्याच्यासाठी लागणारे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ते आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या त्या सोयींचा किंवा त्या उपलब्धतेचा विचार करूनच आपण नियोजन करायला हवं. निश्चित. म्हणजे आपला उत्पादन खर्च नक्कीच मर्यादित राहतो. बरोबर. पण ज्या वेळेला आपण असा व्यवसाय करतो आणि मग यातनं एकूणच जे काही आपल्याला उत्पन्नाचा जो आपण त्याचा एंड पॉईंट म्हणतो बरोबर. व्यवसायाचा, तर मग त्याचा उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून म्हणून हा व्यवसाय करत असताना आपल्याला अगदीच नियोजनबद्ध आपण हा व्यवसाय करतो. बरोबर. तर यामध्ये आजवरचं आपल्या साधारणपणे याद्वारे इतर शेतकऱ्यांना देखील ही नियोजन करण्यासाठी म्हणून की साधारण काय उत्पन्न याच्यामधून आपल्याला मिळू शकतं, त्याचबरोबर ती या व्यवसायातून इतर जे काही आपण जसं म्हणाल की आपल्याला स्किल लेबर लागतात किंवा बरोबर. आपल्याला लेबर जे मिळतील, जे मजूर मिळतील, त्यांना आपण प्रशिक्षण देऊन आपण त्याला ट्रेन करून मग त्यामध्ये त्यांना काम आपण देतो. तर अशा पद्धतीने रोजगार निर्मितीची संधी देखील अशा एका महत्त्वाच्या या व्यवसायामधून होते. तर मग याबद्दल सांगावं. याबद्दल तुम्हाला एक सांगू शकतो मी सर, बीकीपिंगमध्ये जर तुम्ही एक कॅल्क्युलेशन, आम्ही एक आमचा अर्थशास्त्राचा आराखडा तयार केला आहे आमच्या मॅनेजमेंटनुसार, की एक बिगिनर बीकीपर जो 5 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन, मला असं वाटतं सुरुवातीला त्याने कमीत कमी 10 जरी बी बॉक्सेस लाईव्ह कॉलनी घेतल्या तर त्याच्यातून मिळणारं जे आर्थिक गणित आहे मी ते तुम्हाला थोड्या याच्यामध्ये सांगतो. त्याच्यामध्ये सांगायची गोष्ट असं आहे की 10 बी बॉक्सेस जर घेतले तर एका बी बॉक्सपासून एका सीझनमध्ये जवळपास 25 ते 30 किलो ॲपिस मेलिफेरा ही जी जात आहे प्रजाती, तिच्यातून मध मिळू शकतं. त्याचं जर कॉस्टिंग मार्केट व्हॅल्यू 400 रुपये होलसेल दराने जरी दिलं तर जवळपास 12,000पर्यंत होतं एका सीझनला. वर्षातून 2 सीझन आपण घेऊ शकतो. तर त्याच्यामधून जर तसं कॅल्क्युलेशन केलं तर 2,40,000 रुपयाचं वर्षातून 10 बी बॉक्सेसपासून व्यवस्थितरित्या नियोजन केलं तर मध मिळू शकतं. दुसरी गोष्ट, त्याचे जे प्रोडक्ट्स आहे, पोलन आहे, प्रोपोलिस आहे, रॉयल जेली आहे, त्याच्यानंतर वेनम आहे. तर ह्या प्रोडक्ट्सचं कॉस्टिंग जर केलं तर त्याचा चार्ट मी तुम्हाला शेअर करू शकतो की पोलन जवळपास साधारण बाजारभाव होलसेल दर जो आहे 2,000 रुपये kg आहे. तर एका बी बॉक्सेसपासून जवळपास नाही म्हटलं 3 ते 4 किलो बी पोलन मिळू शकतं.
तसा सगळा आर्थिक गणित जो आहे त्याचं तर साधारण 10 बी बॉक्सेसपासून वर्षाकाठी कमीत कमी वर्स्ट पोझिशनमध्ये कमीत कमी 3 लाख रुपयापर्यंत एक मधमाशी पालक त्याचं अर्थार्जन मिळू शकतो. अच्छा. याच्यातून 10 बी बॉक्सेसपासून. आपल्या शेतकरी बांधवांना या शेतीपूरक व्यवसायातून चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन व्हावं म्हणूनच शासन वेगवेगळ्या स्तरावरती ही योजना माध्यमातून राबवत आहे. मग आपण हे कार्य करत असताना आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणचे जे काही प्रशासन असेल, शासकीय संस्था असतील, यांचं मार्गदर्शन कसं लाभलेलं आहे? यांचं मार्गदर्शन सर मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल बी ट्रेनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, खादी आयोग ह्या ठिकाणून आम्हाला बरंच खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालं. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य खादी मंडळ यांच्याकडूनही सहकार्य मिळालं, त्यांच्याकडूनही ट्रेनिंग्स मिळाले आणि त्यांच्या असोसिएशनने आमची कंपनी आम्हाला प्रोफेशनल ट्रेनिंग असोसिएटच्या याच्या ग्रामीण भागात ट्रेनिंगचे प्रोग्राम देण्याचं कामही आम्हाला मिळालं आहे. तर आम्ही ग्रामीण भागात जाऊन महिला बचत गट, आदिवासी भागांमध्ये आदिवासी पाड्यांवर जाऊन आम्ही ट्रेनिंग देण्याचं काम करतो. ट्रेनिंगच्या सोबत ह्या ज्या शासनाच्या स्कीम्स आहेत 50% अनुदानाच्या, ह्या स्कीमसुद्धा आम्ही देतो. त्याच्यानंतर प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम जो तुम्ही म्हणताय तो रोजगाराची संधी आणि उद्योजकता, त्याच्याशी मिळणारं लोन आणि तुम्ही रोजगार कसा तयार करू शकतात त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन आता सध्या करतो आहे. आणि आमची शासनाला हीच विनंती आहे की जास्तीत जास्त मधमाशा पालना संदर्भातलं अवेअरनेस कॅम्प्स जे आहेत ते जर शासनाने केले तर मला वाटतं हा उद्योग जास्तीत जास्त भरभराटीस येईल. कारण ह्या उद्योगाबद्दल नसलेलं मार्गदर्शन, कमी प्रमाणात असलेल्या मार्गदर्शनामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ह्या गोष्टी जर शासन स्तरावरती वेगवेगळ्या ट्रेनिंग जर दिल्या गेल्या तर मला वाटतं हे मोठ्या प्रमाणात हा उद्योग वाढू शकतो. नक्की सर, आपण खूप महत्त्वाचा विषय आहे आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून उत्पन्नाचा स्रोत वाढवणारा हा एक व्यवसाय आहे. तर मुळातच सर आपल्याला कार्यक्रमाच्या या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना एक आव्हान जर करायचं म्हटलं तर साधारण हा व्यवसाय करण्यासाठी म्हणून अगदी सुरुवात असेल, त्याचं व्यवस्थापन असेल आणि त्यातनं मिळणारं अर्थार्जन असेल, तर याच्या एक प्रकारचं काही सूत्री असेल तर याच्यामध्ये साधारणपणे काय आपल्याला भांडवल लागतं, कितपत आपल्याला त्यामध्ये सुरुवातीची आपल्याला जी काही भांडवलाची गुंतवणूक आहे ती काय असू शकते आणि यातनं होणारं अर्थार्जन याबद्दल आपण सांगावं. याच्यामध्ये सर सगळ्यात महत्त्वाचं भांडवल जे आहे, याच्यामध्ये भांडवल काही मोठ्या प्रमाणात लागत नाही. 10 बी बॉक्सेसची कॉस्ट जर मागितली बाजारभावाप्रमाणे 50,000 रुपये. 50,000 रुपयामध्ये जर तुम्ही कुठल्याही एखाद्या शासनाच्या स्कीममध्ये गेले तर तुम्हाला 50% अनुदान आहे, म्हणजे 25,000च रुपये लागतात. आणि 25,000चं जरी कर्ज घ्यायला गेले तर प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम जी PMAGP स्कीम आहे किंवा मुद्रा लोन आहे, तर हे शिशु लोनमध्ये सहज कुठलाही बँकर विदाऊट एनी त्रास न देता ते पास करू शकतात. दुसरी गोष्ट की लोन तर होऊन जाईल. त्याच्यानंतर जर बघितलं तर मध हा सेकंडरी पार्ट आहे. पॉलिनेशन सर्व्हिसेस पण खूप मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात. जसं आता सातारा सांगोला जो डाळिंब बाग आहे तिथं शेतकरी मालेगाव आहे, पॉलिनेशनसाठी मधमाशा पेट्या दर महिना 1,500 रुपये भाड्याने डिपॉझिट देऊन घेऊन जातात. तर तुम्हाला त्याच्यातून मधही मिळेल आणि तुम्हाला त्याचं भाडंही मिळेल. त्याच्या बदल्यात तुम्हाला जर बघितलं तर पॉलिनेशन म्हणजे तुमचं स्वतःच्या पिकाचं उत्पादनही वाढेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याबद्दल माहिती जाणून घ्यावी आणि माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागापर्यंत जर शासनाने ह्या योजना पोचवल्या, हे कॅम्प्स लावले तर मला वाटतं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. म्हणजे ज्या पद्धतीने जनजागृती करून लोक या व्यवसायामध्ये या व्यवसायाचा अवलंब करतील आणि चांगलं उत्पन्नाचा स्रोत म्हणून याचा वापर करतील. सर, विषय महत्त्वाचा आहेच आहे आणि या बाबतीत आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन मार्गदर्शन करताय. पण आपल्या शेतकरी बांधवांना आपण या व्यवसाय संबंधित काय संदेश द्याल? या व्यवसायासंदर्भात जर संदेश द्यायचा म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी हा उद्योग काय आहे याच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घेतलं पाहिजे. जाणून घेतल्यानंतर जेव्हा त्यांना समजेल तर मला वाटतं त्यांना शेतीचं जे अनिश्चित जे वातावरण आहे
निसर्गाचा अडचणीमुळे, तर जे उत्पादन मिळत नाही आहे त्याच्यासोबत हा मधमाशा पालनाचा व्यवसाय जर केला तर त्यांना शेतीला पूरक हा व्यवसाय होईल आणि त्याच्यातून त्यांचं अर्थार्जन जास्तीत जास्त होईल. तर मला असं वाटतं शेतकऱ्यांनी या उद्योगाबद्दल जास्तीत जास्त जाणून घेतलं पाहिजे. नक्कीच एक शाश्वत उत्पादनासाठी म्हणून हा एक उत्तम व्यवसाय असू शकतो. सर, आपण केलेले हे मार्गदर्शन आणि आपण केलेल्या या आव्हानातून शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून या व्यवसायाचा अवलंब करतील असं आपण या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्यासह आमच्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू.